नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 15 सममूल्य अपूर्णांक स्वाध्याय. प्रश्न पहिला, 3/11चा सममूल्य अपूर्णांक कोणता? मित्रांनो, सममूल्य अपूर्णांकमध्ये कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला किंवा छेदाला शून्येतर संख्येने गुणले अथवा भागले मूळ अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक मिळतो. मग आता प्रश्न 1 मध्ये आपण जर या ठिकाणी विचार केला तर 3/11 हा अपूर्णांक आहे. मग आता याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे 3/11ला आपण शून्येतर संख्येने म्हणजे शून्य सोडून कोणत्याही संख्येने गुणलं किंवा भागलं असता 3/11शी सममूल्य अपूर्णांक मिळेल. मग आता 4 पर्यायांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो, 3ला जर आपण 20ने गुणलं, 3 गुणिले 20 आणि छेद आपला जो आहे 11, 11ला जर आपण 20ने गुणलं तर 20 त्रिक 60 आणि 20 गुणिले 11 जर केलं तर या ठिकाणी 220. म्हणजे मित्रांनो, 60/120 हा सममूल्य अपूर्णांक आहे. 4 पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपलं पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे मूळ अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला आपण 20ने गुणलं, 3 गुणिले 20 आणि छेद जो आहे 11 त्याला सुद्धा 20ने गुणलं, म्हणजे आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाला 60/220. प्रश्न 2, 95/133चा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक कोणता? मित्रांनो, 95/133 आता जो आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे त्यामध्ये त्या अपूर्णांकाचा अंश हा 5 असला पाहिजे. मग आता मित्रांनो, 95ला कोणत्याही संख्येनं गुणल्यानंतर अपूर्णांकाचा अंश 5 येणार नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला 95ला भाग द्यावा लागेल. मग 95ला कोणत्या संख्येने भाग दिल्यानंतर 5 येईल? तर 95ला मित्रांनो 19ने जर भाग दिला तर 19×5=95 म्हणजे अपूर्णांकाचा अंश 5 आला. मग अंशाला जर आपण 19ने भाग दिला तर छेदाला सुद्धा आपल्याला 19नेच भाग द्यावा लागणार. 133/19 म्हणजे मित्रांनो 19×133 म्हणजे आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाला 5/7. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5/7. या उदाहरणामध्ये आपण अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला 19ने भाग दिला, आपल्याला उत्तर मिळालं 5/7. प्रश्न तिसरा, कंसात 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8 कंस पूर्ण बरोबर किती? मित्रांनो, हा अपूर्णांक सोडवताना आपल्याला अगोदर कंस सोडवावा लागेल, कारण की कंसाच्या बाहेर काहीच नाही आहे, कंसच सोडवायचा आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता मित्रांनो, या ठिकाणी 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8 अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर आपल्याला छेद सारखा करावा लागणार. मग आता या सगळ्या संख्यांच्या पटीतील जो लहानात लहान सामायिक विभाजक आहे तो आहे मित्रांनो 24. म्हणजे आपण छेद 24 करू शकतो. मग आता या ठिकाणी 4ला आपल्याला 6ने गुणावं लागेल, 6×4 = 24. छेदाला आपण 6ने गुणलं म्हणून अंशाला पण 6ने गुणणार. मग आता 6ला या ठिकाणी पुन्हा 6×4 आणि अंशाला पण 4नेच गुणणार. मग 8ला 3ने गुणल्यानंतर छेद 24 होईल आणि छेदाला 3ने गुणलं म्हणून अंशाला पण 3ने गुणणार. म्हणजे मित्रांनो, आपल्याला अपूर्णांक कोणता मिळणार? तर 6×3=18 छेद 6×4 अधिक 5×20 छेद 6×24 अधिक 5×3=15 छेद 8×3=24. मग आता या ठिकाणी 18 अधिक 20 अधिक 15 आणि छेद 24 असाच असेल. मग 18, 20 आणि 15 यांची जर बेरीज केली तर मित्रांनो ती बेरीज येईल 53 आणि छेद 24. आता 53/24 आपलं उत्तर नाही आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी एक अपूर्णांक दिला आहे 13/18, पण ते उत्तर आपलं नाही आहे. मग पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये काय दिलं आहे तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे. म्हणजे 53/24 याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. म्हणजे मित्रांनो आपल्याला भागाकार करावा लागणार.
53/24. 24ने या ठिकाणी भाग देणार आपण. 24 दुणे 48. मग 53मधनं 48 गेले, बाकी उरली 5. मग आता हा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळाला. जो भागाकार आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण संख्या म्हणून घेतो. जी बाकी आहे आपण ती अंशस्थानी घेतो आणि जो आपला भाजक आहे त्याला आपण छेदस्थानी घेतो. म्हणजे 2.5/24 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2.5/24. प्रश्न चौथा. सोबत दिलेल्या आकृतीतील पुढीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? मित्रांनो, रेखांकित न केलेला अपूर्णांक. मग आता अपूर्णांकाचे एकूण भाग किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 आपण छेदस्थानी लिहिणार आणि रेखांकित न केलेला म्हणजे रंगवलेला न 1, 2, 3, 4. मग आता रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही असा पर्याय कोणता? आता पर्याय क्रमांक 1 तर या ठिकाणी दर्शवतो. पर्याय क्रमांक 2चा जर आपण या ठिकाणी विचार केला तर 2/3 हा सुद्धा मित्रांनो या अपूर्णांकाचा सममूल्यच अपूर्णांक आहे. 4/6चा सममूल्य अपूर्णांक आहे. कारण की 2ने जर 2ला गुणलं तर 4 मिळेल आणि 3ला सुद्धा आपण जर 2ने गुणलं तर आपल्याला या ठिकाणी 6 मिळणार. म्हणजे 2 गुणिले 2 जर केलं आणि 3 गुणिले 2 केलं तर या ठिकाणी 2 दुणे 4 आणि या ठिकाणी पण 2ने गुणणार. 3 दुणे 6 म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळाला. आता पर्याय क्रमांक 3 मित्रांनो 1/3 हा सममूल्य अपूर्णांक होत नाही. म्हणजे 4/6ला 4/6चा 1/3 हा सममूल्य अपूर्णांक नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि आता पर्याय क्रमांक 4 सममूल्य अपूर्णांक कसा आहे? तर या ठिकाणी मित्रांनो पुन्हा 4 गुणिले जर आपण 2 केलं आणि 6 गुणिले आपण जर 2 केलं तर 4 दुणे 8 आणि 6 दुणे 12 म्हणजे 4/6 2/3 असेल किंवा 4/12 असेल. हे तीनही सममूल्य अपूर्णांक आहेत. पण 1/3 हा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1/3. प्रश्न 5वा. 5/12 बरोबर 40/चौकट. तर चौकटीच्या जागी किती? मित्रांनो 5/12 बरोबर 40/चौकट आहे. तर मित्रांनो आता 5ने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 40 येतं? तर 5ने जर आपण 8ला गुणलं तर 5×8 40. मग 12ने सुद्धा आपण 8ला गुणणार म्हणजे 12×8 या ठिकाणी 96. म्हणजे मित्रांनो चौकटीच्या जागी 96 यायला पाहिजे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 96. प्रश्न 6वा. 3/4 व 2/5 या दोन अपूर्णांकाचे समान छेद असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी त्यांच्या अंश व छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्यांनी गुणाल? मित्रांनो 3/4 आणि 2/5 आहे. या दोन अपूर्णांकाचे छेद आपल्याला समान करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी यांच्या अंशाला आणि छेदाला कोणत्या संख्येने आपण गुणणार आहोत? तर मित्रांनो यांचा छेद लहानात लहान सामायिक विभाजक यांचा कोणता असेल तर तो असणार आहे 20. म्हणजे आपल्याला यांचा छेद 20 करायचा आहे. मग छेद 20 करण्यासाठी 4ला आपल्याला कितीने गुणावं लागेल? तर 4ला 5ने गुणावं लागेल. 4×5 20. मग छेदाला 5ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 5नेच गुणणार. मग या ठिकाणी पुन्हा छेद आपल्याला 20 करायचा आहे. मग 5ला 4ने गुणावं लागेल आणि 2ला सुद्धा 4ने गुणावं लागेल. म्हणजे कोणता अपूर्णांक मिळेल आपल्याला? 3×5 15 आणि 4×5 20. त्यानंतर 4 दुणे 8 आणि 5 चोक 20. मित्रांनो आपण अंशाला आणि छेदाला कोणत्या संख्येनं गुणलं तर या ठिकाणी अंशाला 5ने आणि त्यानंतर या ठिकाणी अंशाला 5 आणि 4 या दोन संख्यांनी आपण अनुक्रमे गुणलेलं आहे 5ने आणि 4ने. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 5 आणि 4. प्रश्न नंबर 7. 3×5/8×7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? मित्रांनो 3×5 आणि 8×7 यांचा जर आपण गुणाकार केला तर 5×3=15 आणि 7×8 56. मग आता 15/56शी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? तर पर्यायांचा विचार केला तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 15ला 2ने गुणा आणि 56ला सुद्धा 2ने गुणा. अंशाला आणि छेदाला आपण 2ने गुणलं. 15 दुणे 30 आणि 56 दुणे 112. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 30/112.
प्रश्न नंबर 8, 29/8 हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा विचार करावा लागेल. तर पर्याय क्रमांक 1 आहे 3.5/8. हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याचा आपल्याला करायचा आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, म्हणजे 8 गुणिले 3 अधिक 5 आणि छेद 8. 8 त्रिक 24 आणि 5 29, 29/8 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा सममूल्य अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 1 हा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. पर्याय क्रमांक जर मित्रांनो 2चा आपण या ठिकाणी विचार केला तर आहे 58/16. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा, 29ला जर आपण 2ने गुणलं आणि 8ला सुद्धा आपण 2ने गुणलं तर 29 दुणे 58 आणि 8 दुणे 16. पर्याय क्रमांक 2 सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 8 गुणिले 3 अधिक 6 छेद 8. 8 त्रिक 24 आणि 6 30, 30/8. मित्रांनो हा सममूल्य अपूर्णांक नाही. हेच आपलं या ठिकाणी उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी मित्रांनो सोडून दाखवतो. तर आता 29ला जर आपण 10ने गुणलं आणि 8ला सुद्धा आपण 10ने गुणलं तर 29 10 290 आणि 8 10 80. मित्रांनो हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक मिळाला. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 3.6/8 हा सममूल्य अपूर्णांक नाही. प्रश्न नंबर 9, 6/7 गुणिले 21/24 गुणिले 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा गुणाकार पुढीलपैकी कोणता? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. अपूर्णांकाची सममूल्य अपूर्णांक कसं शोधायचं? तर कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर शून्येतर संख्येने गुणलं अथवा भागलं तर मिळणारा अपूर्णांक हा मूळ अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक असतो. आता पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर 6ला आपण या ठिकाणी 3ने गुणलं 6 त्रिक 18, 7ला 3ने गुणलं 7 त्रिक 21 बरोबर आहे. 21ला 1ने गुणलं 24ला 1ने गुणलं 21 1 21 24 1 24. पण आता या ठिकाणी 5 आणि 18 या ठिकाणी 12. आता 12 5ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 12 येतं? तर अशी संख्याच नाही आहे. 6ला जर 3ने गुणलं तर या ठिकाणी 18 येतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला आपण 6/7 हा सममूल्य अपूर्णांक आहे. कारण की 6ला 1ने गुणलं 7ला पण 1ने गुणलं 6/7च मिळाला. आता या ठिकाणी 21/24 आहे. मग आपण 7ला 3ने गुणलं तर या ठिकाणी 7 त्रिक 21 आणि 8ला पण 3ने गुणलं 8 त्रिक 24 म्हणजे 21/24चा सममूल्य अपूर्णांक 7/8 आहे. मग आता 5/6चा सममूल्य अपूर्णांक 10/12 आहे का? बरोबर. 5ला आपण 2ने गुणलं 5 दुणे 10 आणि 6ला 2ने गुणलं तर 6 दुणे 12 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे या गुणाकाराशी सममूल्य असणारा गुणाकार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? मित्रांनो रेखांकित अपूर्णांक किती आहे? अपूर्णांकाचे एकूण भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 8. अपूर्णांकाचे एकूण भाग 8. त्यापैकी रेखांकित म्हणजे रंगवलेला भाग आहे 3. मग आता 3/8चा सममूल्य अपूर्णांक कोणता? तर 3ला जर मित्रांनो आपण 11ने गुणलं आणि 8ला जर आपण 11ने गुणलं तर या ठिकाणी 11 त्रिक 33 आणि 11 8 88 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 11/88 हा 3/8चा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. प्रश्न नंबर 11, 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009 बरोबर किती? मित्रांनो अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करताना अपूर्णांकाचे छेद समान असायला हवे. मग या ठिकाणी आपल्याला छेद समान करावे लागतील. 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009. मित्रांनो छेद आपण समान करू शकतो. या ठिकाणी 2018 आहे. 1009 आणि 2018 जर या ठिकाणी विचार केला तर 1009ला आपण 2ने गुणू शकतो म्हणजे 2018 होईल आणि 1009ला या ठिकाणी 2ने गुणणार म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये छेदाला 2ने गुणला अंशाला पण 2नेच गुणणार. तिसऱ्या अपूर्णांकामध्ये सुद्धा छेदाला 2ने गुणला अंशाला 2ने गुणणार म्हणजे आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळेल. मित्रांनो 312 गुणिले 2 जर केलं तर या ठिकाणी 624/2018 अधिक या ठिकाणी 706 म्हणजे
हा अपूर्णांक आहे असाच येईल 706/2018, कारण की याचा छेद तेवढाच आहे, अधिक 344 गुणिले 2 म्हणजे 688/2018, 1000 गुणिले 2, 1009 गुणिले 2 म्हणजे 2018. मित्रांनो, आता या अपूर्णांकाची जर आपण या ठिकाणी बेरीज केली म्हणजे 624 अधिक 706 अधिक 688 छेद 2018. मित्रांनो, या ठिकाणी 624, 706 आणि 688 यांची जर बेरीज केली तर ती येते 2018 आणि छेद 2018. मित्रांनो, हे मिळालं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. सममूल्य अपूर्णांक हा जो टॉपिक आहे याचा स्वाध्याय कंप्लीट झाला. पुढचा स्वाध्याय आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.